या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी पक्षाला मोठा धक्का दिलाय. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि पदाचा राजीनामा प्रभारी शहर अध्यक्ष चेतन नरोडे यांच्याकडे दिलाय. आता लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रभाग 4 मधून भाजपच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात उतरणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. बंदपट्टे यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो. काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये एकमेव वडार समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. बाळीबेस वडार गल्ली भागात त्यांचं मोठं सामाजिक कार्य आहे. उच्च शिक्षित असल्यानं तसंच व्यवसायानं सीए असल्यानं वडार समाजातील तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे. दहीहंडीच्या माध्यमातून त्यांनी बाळीबेस भागात युवकांचं मोठं संघटन उभं केलंय. आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. प्रभाग 4 मधून भाजपाच्या माध्यमातून ते निवडणूक लढवणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजप पक्ष कार्यालयात येऊन उमेदवारी अर्ज देखील ते घेऊन गेले आहेत. काँग्रेसमध्ये मागील 8 वर्षांपासून सक्रियपणे काम केलं. आमचे आदरणीय नेते माननीय सुशील कुमारजी शिंदे आणि आमच्या मार्गदर्शिका आदरणीय प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्यासोबत मागील 8 वर्षांपासून अतिशय जोरात काम केलं. परंतु कुठेतरी असं वाटलं की बाबा शहर उत्तरकडे ज्या पद्धतीनं आपल्याला काम करायची गरज होती किंवा ज्या ताकदीने उतरायची गरज होती त्या पद्धतीनं कुठेतरी मला काम होताना दिसत नव्हतं. आणि एकंदरीत माझे जे सगळे मित्र परिवार असेल, कार्यकर्ते असतील, जनता असेल, जनतेतून एकच आवाज यायला लागला की साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मधून इलेक्शन लढावी. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जनतेच्या आग्रहाखातीर आज काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपमधून मी उमेदवारी प्रभाग क्रमांक 4B ओबीसी पुरुष गटातून फॉर्म भरतोय. दरम्यान गेली 8 वर्ष झाली काँग्रेसमध्ये आपण काम केलं. मात्र भाजपच्या माध्यमातून येणारी महानगरपालिका निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्ते आणि मित्र परिवाराचा होता. त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपकडे प्रभाग 4 मध्ये ओबीसी पुरुष जागेतून उमेदवारी मागणी केली आहे. उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय असं सुशील बंदपट्टे यांनी म्हटलंय.